भारत माता की वंदे वंदे मातरम वंदे मातरम जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी बांग्लादेशी शहादतचा विजय हो बांग्लादेशी शहादतचा विजय हो बांग्लादेशी शहादतचा विजय हो मांग रहा बलिदान वतन अगर देश के काम
साथियों हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार। अर्पित कर लो तन मन धन, अर्पित कर लो तन मन धन, मांग रहा बलिदान वतन, मांग रहा बलिदान वतन, अर्पित कर लो तन मन धन, अर्पित कर लो तन मन धन, मांग रहा बलिदान वतन, मांग रहा बलिदान वतन। अगर देश के काम न आए, अरे हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार। सोचने का समय गया, सोचने का समय गया, उठो लिखो इतिहास नया, सोचने का समय गया, सोचने का समय गया, उठो लिखो इतिहास नया, उठो लिखो इतिहास नया। देसी फेंको और उठा लो, और उठा लो, हाथों में हथियार, हाथों में हथियार, हाथों में हथियार साथियों, हो जाओ तैयार, हाथों में हथियार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार। गूंज उठे धरती अंबर, गूंज उठे धरती अंबर, गूंज उठे धरती अंबर, गूंज उठे धरती अंबर, और उठा लो ऊंचा स्वर, और उठा लो ऊंचा स्वर, गूंज उठे धरती अंबर, गूंज उठे धरती अंबर, मांग रहा बलिदान वतन, मांग रहा बलिदान वतन। कोटि कोटि कंठ आणि अल्पसंख्याक बौद्ध, शीख आणि आदिवासी समाजावर अत्याचार चालू आहेत, त्याचा निषेध व्हावा, त्याच्यावर काही ना काहीतरी उपाययोजना करावी। आपण जे निवेदन आता आपण देणार आहोत त्याचं मी आधी वाचन करणार आहे। त्याचं आपण वाचन करणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं शिष्टमंडळ जाऊन तहसीलदारांना हे निवेदन देईल। त्याच वेळेला इथे आपल्या समाजाचे जे काही नेते आलेले आहेत ते आपले विचार आपल्या समोर मांडणार आहेत। मी निवेदन वाचतोय। प्रति माननीय तहसीलदार, तहसीलदार कार्यालय मंडणगड, माननीय तहसीलदार मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचे मार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना देण्यासाठी सकल हिंदू समाजाद्वारे नम्र विनवलं। विषय: बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा। बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशी सरकारला भारत सरकारतर्फे निर्देश देण्यात यावेत, यासाठीचे निवेदन। महोदय, बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी हीच आमची मागणी आहे। बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत। त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत। तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहे। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरवाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकलेले आहे। बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मूक संमती देताना दिसून येत आहे। या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे। आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो। या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोहाची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे। स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या 38% होती, ती आज घटून केवळ 8% राहिली आहे। आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील 8% हिंदू व अल्पसंख्याक समाज जिहादी इस्लामी कट्टरवाद्याला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे। यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी, यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे। आपले नम्र सकल हिंदू समाज। बोला भारत माता की जय। प्रतिपालक राजा शिवछत्रपती महाराज की जय। प्रभू रामचंद्र की जय। यावर रामचंद्र की जय। हिंदू संघटनेचा जय हो। हिंदू एकतेचा जय हो। जमलेले माझे बंधू भगिनी आणि मातांनो, आज का वेळ अशी यावी हिंदूंवरती एकत्र येण्याची हा प्रश्न पडला काल झोपता झोपता की देश आपला सगळं आपला असताना हिंदूंना एकत्र येण्याची गरज काय? तुम्ही जोपर्यंत सगळे एकत्र नाहीत तोपर्यंत देशाचं काय खरं नाही, एवढं लक्षात ठेवा। जर द्राक्ष विकत घ्यायला गेलो
ती फळवाल्याला विचारलं, बोललो याचा भाव काय? तो म्हणला 100 रुपये किलो द्राक्ष. आणि बोलली टोपलीत पडले त्यांचा भाव काय? तर म्हणले 10 रुपये किलो. किती रुपये? 10 रुपये. एकत्र असाल तर 100 रुपये किंमत आहे तुम्हाला, एकत्र नसाल तर 10 रुपये किलोनी फक्त तुम्हाला द्यायला लागेल, एवढं लक्षात ठेवा. काही दिवसापूर्वी आपल्याकडे त्या प्रसंग आला होता. तिथे पोलीस स्टेशनला आलो होतो आम्ही, ठराविक लोक 22 लोक. ते पोलीस स्टेशनचे ऑफिसर सुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत. का? ते 10-15 लोक आले तो किरकोळ 10 रुपये किलो वाले, त्याला काय किंमत देणार? पण एका क्षणामध्ये आम्ही 5-10 मिनिटांमध्ये इथे 600 ते 700 लोक जमवले. साहेबांचे डोळे उघडले ताबडतोब. त्यांना वाटले आलेत 5-10 लोक 10 रुपये किलो वालेच आहेत. पण त्यावेळेस तुमच्यावरती हिंदूंवरती जिथे जिथे आक्रमण होतील त्याच्या वेळेस रात्री 12 वाजता मला फोन लावा. रात्री 12 वाजता सर्व माणसं आपले हजर आहेत तालुक्यातली, जे आले त्याच्यात 4 पट माणसं उभी राहतील. आणि जो हा आता बांगलादेशच्या वासियांनी जो अत्याचार करतायत हिंदूंवरती, मित्रांनो महिला समोर आहेत, बोलायला पण आम्हाला थोडं मन तयार होत नाही. असे भयानक अत्याचार झाले आहेत. पण तुम्ही जागे असाल तर त्यांची हिंमत नाही काय करायची. एवढं त्या सुबोधीने बोलतो आणि इथे थांबतो. प्रभू रामचंद्र की साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत सांगतात, भगवंत येणार आहेत का? येतात का? आपल्या हाकेला धावून येतात. मनापासून हाक मारली तर येतात. कशा कशा पद्धतीने येतात, कुठल्या स्वरूपात येतात? अहो तुमच्या आमच्या मधला श्रीकृष्ण जागवा, तुमच्या आमच्या मधल्या रामाला जागा करा आणि अत्याचाराविरुद्ध एकत्र होण्याची ताकद ठेवा. आता जर आपण एकत्र झालो नाही तर आपल्या माता आवाज बांगलादेशापर्यंत पोचला पाहिजे. एक होतो मध्ये एक चांगले हक्काचे माणूस पंतप्रधान आहेत, आपण त्यांच्यावर देखील आपला आवाज गेला पाहिजे. मी त्यावर देखील विनंती करतो की भारतामध्ये देखील लोकसंख्या नियंत्रण कायदा आपण लवकर आणावा. त्याचबरोबर भारतामध्ये समान नागरिक कायदा आणावा. हे 2 कायदा बघा. एक मला गोष्ट सांगायची, उपस्थित सर्व हिंदू सकल समाज, सर्वप्रथम बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाबद्दल मी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो. आणि अजूनही हा अत्याचार वाढवू नये असं वाटत असेल तर जसे आज आपण या ठिकाणी एकत्र जमला आहात तसे ज्या ज्या वेळेला विश्व हिंदू परिषद आपल्याला साथ मारेल त्या त्या वेळेला सर्वांनी एकत्रित यावं अशी नम्र विनंती करतो. भारत माता की जय. मगाशी कोणीतरी सांगितलं की आपल्या देशाचे पंतप्रधान कट्टर हिंदू समाजाचे आणि हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आपण देखील याला साथ देणं गरजेचं आहे. मी एक छोटंसं 75-77 सालातलं उदाहरण सांगतो की हे धर्मवेडे इतके असतात की बांगलादेशाची फाळणी झाली आणि तस्लिमा नसीर नावाच्या एका पत्रकारीने तिने याबाबतचा एक आवाज उठवला. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात होत असलेली कत्तल आणि त्यावर होत असलेल्या अत्याचारावर एक चांगली कादंबरी लिहिली. मित्रांनो, त्या धर्मवेड्याने तिला देशातून हाकललं आणि आपण देखील सहिष्णू म्हणून तिला आपल्या ठिकाणी भारतामध्ये काही दिवस राहायची सवलत दिली. म्हणजे इतके ते धर्मवेडे आहेत आणि आपण मात्र अत्याचार झाला तर सगळेजण माझ्या सकट तुम्ही सगळे गप्प का राहता हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आता आतून पेटलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं कर्तव्य असं समजलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. म्हणण्यासाठी आपल्याकडे नितीनजी सावंत विश्व हिंदूचे महामंत्री आहेत, दापोली येथे निवास करतात. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या विषयाची माहिती. माझं नाव नितीन विजय सावंत, दापोलीला असतो आणि दापोली प्रखंडाचा सहमंत्री आहे. बराचसा विषय आपल्याला माहितीच आहे. याच्यात बांगलादेश काल, आज आणि उद्या असं थोडक्यात एक मी विषय मांडणार आहे. थोडा जास्त वेळ घेईल पण आपल्या हिंदू बांधवांना भगिनींना हा विषय कळला पाहिजे. बांगलादेश जो स्वतंत्र झाला 1971 साली तो भारताच्या मदतीने झाला. 1947 साली या हिंदुस्थानचे 3 तुकडे झाले, भारत,
पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान. पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा जो बांगलादेश आपण म्हणतो तो, त्यावेळेला म्हणजे 47 सालानंतर ते 1971 सालापर्यंत बांगलादेशची स्थापना होईपर्यंत पश्चिम पाकिस्तान मधले म्हणजे